नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार. बघितलं का आपल्याकडे कोण आलंय आज? आज आपल्याकडे ह्या सगळ्या सावित्रीबाई होऊन आलेल्या आहेत बरं का. आता सावित्रीबाईंची 10 तारखेला पुण्यतिथी होती ना मार्चला, म्हणून हे सगळं सावित्रीबाईंचे रूप घेऊन आलेले आहेत बरं का. माझी आई म्हणते मला सावी. माझ्या आबा म्हणतात मला साऊ. मी मात्र सावित्रीच आहे. बरं बरं. तर आता तुमच्या लक्षात आलं ना आज कोणाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे? तर मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुलेंबद्दल सांगणार आहे. पण आजच्या याच्यामध्ये जे आलेल्या आहेत सगळ्या, तर त्या फुले नाही आहेत बरं का, ह्या नेवसे आहेत. ह्यांच्या बालपणचं, सावित्रीबाईंच्या बालपणची गोष्ट मी आज तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तर खंडोजी आणि लक्ष्मीबाई नेवसे आहेत सातारा जिल्ह्यातील नायगाव ह्या गावामध्ये, खेडेगाव होतं छोटंसं, तिथे राहत होते. आणि त्यांचे आई बाबा हे सगळे कसं होते, त्यांचा सदैव शेतकरी होते. ते खूप मोठी शेती होती, खूप चांगल्या घरचे होते. आणि 3 जानेवारी 1831 साली त्यांच्या घरी एका छोट्याशा कन्येने जन्म घेतला. तिचं नाव त्यांनी ठेवलं सावित्री. आता सावित्री, त्या काळामध्ये काय होतं की शिक्षणच नव्हतं माहिती आहे का. त्या काळामध्ये शाळाच नव्हत्या आणि शाळेमध्ये कोणी जातच नव्हतं, शिकतच नव्हतं. तर त्याच्याप्रमाणे सावित्री पण शिकलेली नव्हती. पण आम्ही तर जातो शाळेमध्ये. हो, तुम्हाला आता शिक्षणाला जाता येतं शाळेमध्ये, पण त्यावेळेसच्या छोट्या मुली, मोठ्या बायका कोणीच शाळेमध्ये जात नव्हतं माहिती आहे. हां, पण मग हे सावित्रीबाईंनीच सगळ्यांना जायला शिकवलं माहिती आहे. तर त्या सावित्रीबाईची गोष्ट मीच तुम्हाला आज सांगणार आहे. तर नेवसे कुटुंबामध्ये तिने जन्म घेतलेला आहे आणि कुठे ती शाळेमध्ये जात नव्हते. मग पण तरीही ती शाळेत नव्हती जात, तरी पण ती खूप हुशार होती, खूप जिद्दी होती, खूप जिज्ञासू होती, खूप ती अशी आणि स्ट्रॉंग होती माहिती आहे का. सगळं करत होती आणि तेवढीच प्रेमळ पण होती बरं का. आता त्या सावित्रीला खूप मैत्रिणी होत्या. तुम्हाला पण खूप मैत्रिणी आहेत की नाही? तुम्ही सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत की नाही आता? तशाच तिला पण खूप मैत्रिणी होत्या. आणि मग त्या काय करायच्या, सगळ्याजणी खेळायच्या. आता तेव्हा काही टी व्ही नव्हते, मोबाईल नव्हते, पण मग तेव्हा त्या अशा टिक्कर खेळत होत्या. आणि ते खेळत असताना तिची एक राधा नावाची मैत्रीण होती, तिची फास्ट फ्रेंड होती. ती कोण नाव होतं तिचं? राधा. तर ती राधा तिथे राधाला घेऊन त्या खेळत होत्या. पण त्या राधेचं लग्न पण झालेलं होतं माहिती आहे का. तेव्हा खूप लहानपणीच लग्न करत होते. छोटी असताना तिचं लग्न झालं. आणि त्या खेळत असताना एक मुलगा आला आणि म्हणला की अगं राधे राधे, तुझ्या नवऱ्याला साप चावलाय, चल चल लवकर चल. तिथे सगळं खेळ टाकून दिला तिने आणि ती पळत पळत तिच्या नवऱ्याच्या घरी गेली. तर पाहतात तर काय, तिच्या नवऱ्याला खरोखरीच मंदिरामध्ये, देवळामध्ये साप चावला होता. आणि साप चावून तिचा नवरा मरून पण गेला होता. त्याच्यामुळे खूप सगळेजण दुःखी झाले होते, खूप सगळेजण रडत होते. राधेला काही कळतच नव्हतं काय झालं, कारण ती खूप छोटीशी होती, तिला काही माहीतच नव्हतं. मग सगळेजण तिला म्हणले की राधा, तुझा नवरा देवाकडे गेलाय, आता तुला पण जावं लागेल त्याच्याबरोबर, आता सती जावं लागेल तुला. काय सांगितलं त्यांनी? आता सती जाऊ. हां, सती जावं लागेल म्हणे. सती म्हणजे आजी. सती म्हणजे काय? बरोबर. सती म्हणजे काय की त्या काळामध्ये नवरा मेला की त्या नवऱ्याच्या बरोबर त्या बायकोला पण जाळून टाकत होते. बायकोला नवरा मेल्यावर असं जाळत होते बा. हो, जाळून टाकायची माहितीये का. पण मग हे बरोबर तुम्हाला तरी पटतं का असं? नाही. तसंच हिला पण, आपल्या सावीला पण काही पटलेलं नव्हतं सावित्रीला. ती म्हणली असं का, तिचा नवरा मेलाय त्याला जाळायचं, पण मग त्याच्याबरोबर राधेला का जाळायचंय? नाही नाही, हे नाही मला आवडणार. म्हणून तिने खूप सगळ्यांना सांगितलं, तिच्या आईबाबांना, गावातल्या सगळ्या लोकांना. नका हो, ती खूप स्वतः रडू लागली. नका हो, नका हो, माझ्या मैत्रिणीला राधाला तुम्ही जाळू नका हो, तिला किती पोळेल हो, ती आम्हाला खेळायला पाहिजे, असं बरोबर नाही आहे, असं खूप सगळ्यांना सांगितलं. पण तिचं, छोट्या राधेचं कोणी सांगितलं?
सावित्रीने सांगितलं सगळ्यांना, पण कोणीच ऐकत नव्हतं. मग ती सगळेजण तिला खूप वाईट वाटलं. मग तिने सगळ्यांना सांगितलं तरी तिचं कोणी ऐकायचं ना. मग आता काय करावं काय करावं. राधाला तर वाचवायचं तिने ठरवलंच होतं की काही केलं तरी राधाला सती जाऊ द्यायचं नाही. पण आता काय करावं. मग तिला एकदम लक्षात आलं की अरे आपल्या गावामध्ये एक पोलीस आहे. एक पोलीस राहतोय, पोलीस स्टेशन आहे आणि तिथे मध्ये पोलीस असतात. ते आपली मदत करतील का असं तिच्या लक्षात आलं. पण ते पोलीस स्टेशन खूप लांब होतं. पण तरीही तिने काय केलं की बिना पायात चप्पल नसताना अनुवानी पळत 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 ती त्या पोलीस स्टेशनमध्ये गेली. आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या पोलिसांचा असा हात धरला. चला 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 म्हणे माझ्याबरोबर. ते म्हणले काय कुठे जायचं आहे. तर ते म्हणे तुमच्या ह्या गोऱ्या सरकारांना असं सती गेलेलं चालतं का. तर ते म्हणले की नाही. तर मग म्हणे मग आमची मैत्रीण आहे म्हणे राधा नावाची. तर तिला इकडे बघा इकडे लक्ष द्या. तर ती राधा मैत्रीण आहे तर तिला सती जायचं आहे म्हणे. तिचा नवरा मेला आहे म्हणे. तर तिला सती नेऊ लागले, तिला जाळून टाकतील. तर तुम्ही पोलीस चला चला म्हणे, पोलीस दादा पोलीस मामा चला म्हणे माझ्याबरोबर पटापटा पटा म्हणे. आणि ते तिला जायचं तुम्ही थांबवा म्हणे. सती नको म्हणे जाऊ द्यायला तिला. पोलीस म्हणे हो का चला 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 म्हणे. आणि पोलिसांना ती घेऊन राधा जिथे राधेला जाळणार होते, तिच्या नवऱ्याला जाळणार होते तिथे घेऊन आले. आणि मग असे आले की ते आता ते आग लावणार. तेवढ्यात पोलीस म्हणले थांबा. मग सगळेजण थांबले. काय झालं काय झालं. तर म्हणे हे तुम्ही काय करताय म्हणे. त्या मुलीला काय जाळताय म्हणे तुम्ही त्याच्यामध्ये. तिचा काय गुन्हा आहे म्हणे. तिचा नवरा मेलेला आहे म्हणे. तर त्यांना तुम्ही अग्नी द्या म्हणे. पण तिला त्याच्यावर देऊ नका म्हणे. उतर बाळ म्हणे खाली. की पण मग लगेच सावित्री पटापट वर चढली जिथे त्या राधेला पण झोपवलेलं होतं. राधेला तिने हात धरून खाली उतरवलं चितेवरून आणि तिच्या गळ्यामध्ये पडली. आणि तिला दोघीजणी खूप रडल्या आणि तिला घरी घेऊन गेली. तर अशी जिद्दी होती साऊ आणि सावित्री. म्हणजे तिला लाडाने लहानपणी म्हणत होते साऊ सावी घरामध्ये, पण तिचं नाव होतं सावित्री. आणि मग तिच्यासारखी होती ती. तू सावी आहेस. तर त्यांनी मग तिने आपल्या आपल्या घरी तिच्या घरी त्याला सोडून आली. मग तर अशी प्रेमळ आणि जिद्दी अशी ती सावी होती. आता त्या काळामध्ये काय होतं की शिक्षण नसायचं, शाळेत नसायचं. पण मग त्याच्यामुळे काय करायचे की लवकर लहानपणीच लग्न करून टाकत होते. तर त्याच्याप्रमाणे रीतीप्रमाणे सावित्रीचं पण वयाच्या 9व्या वर्षी 9 वर्षाची सावित्री असताना तिचं लग्न करून दिलं. कोणाशी केलं माहिती आहे का तुम्हाला. नाही, सावित्रीचं लग्न पुण्यामधले ज्योतिबा फुले नावाचे एक शेतकरी होते, फुलांचे शेतकरी होते. तर त्यांच्याशी त्यांचं सावित्रीचं लग्न करून दिलं. ती पुण्यामध्ये आली. मग आता कुठून नायगावला राहत होती छोट्याशा गावामध्ये. आता पुण्यामध्ये आली ती. तर ज्योतिबांना पण खूप शिक्षण आवडत होतं. त्यांनी तर आधीच आट घातली होती. ते म्हणत होते नाही नाही मला लग्न बिग्न करायचं नाही, मला खूप शिकायचंय, मला खूप मोठं व्हायचंय. मग सगळेजण म्हणले काही हरकत नाही, तू मोठा लग्न केल्यानंतर शिकलास तरी आमचं काही म्हणणं नाही. मग त्यांनी लग्न केलं होतं सावित्रीशी. आता सावित्री पुण्यामध्ये आलेली होती. कोणाकडे आलेली होती. ज्योतिबा फुलेंकडे. आता एकदा काय झालं, ते शेतकरी होते ज्योतिबा आणि ते शेतामध्ये गेलेले होते कामाला. मग हिने काय केलं, सावित्रीने आपला डबा घेऊन त्यांचं म्हणजे भाकरी घेऊन आपलं जेवण घेऊन सगळं शेतामध्ये गेल्या ज्योतिबासाठी. आणि तिथे गेल्यानंतर मग ज्योतिबांना जेवायला तिने दिलं असं वाढून. मग ज्योतिबा म्हणले सावित्री तुला लिहिता वाचता येतं का. ती म्हणली नाही हो, मी शाळेतच गेली नाही कधी. मला शाळेमध्ये आमच्या गावामध्ये शाळाच नव्हती आणि मग म्हणून आम्ही काहीच शिकलेली नाही. मग ज्योतिबा म्हणले पण तुला आवडतं का शिकायला. ती म्हणली मला लई आवडतंय बघा, मला शिकायला लिहायला वाचायला लई आवडतंय. मग ज्योतिबा म्हणले बरं बरं मग मी तुला शिकवलं तर तू शिकशील. ती म्हणली हां का नाही शिकल की, पण आपल्या घरामध्ये
ते चालणार नाही. आपल्या घरामध्ये ते कोणाला आवडणार नाही. आपले आई बाबा आपल्याला शिकू देणार नाहीत, कारण त्यांनी आधीच सांगितलेलं होतं की मुलींनी शिकायचं नाही. मुलींनी शिकलं तर पाप लागतं, असं तिथे त्या काळी म्हणत होते की मुलींनी अजिबात शिकायचं नाही. ज्या शाळा होत्या म्हणे तर त्याच्यामध्ये सगळे मुलंच जात होते. मुलींना शाळेमध्ये शिकायला जाऊ देत नव्हते. मग ज्योतिबा म्हणले ठीक आहे, घरात नाही ना, मग तू रोज मला भाकरी घेऊन इथे शेतामध्ये येत जा, मग मी तुला शिकवत जाईल. मग सावित्री म्हणली हो, काही हरकत नाही, शिकवेल म्हणे, मी शिकेल म्हणे. मग काय केलं ज्योतिबांनी, मग म्हणले कशाला वेळ करायचा, आजच आपण सुरुवात करू शिक्षणाला. मग त्या शेतामध्ये एवढा मोठा एक छान काळा प्लेन दगड होता आणि त्या दगडावर त्यांनी त्यांच्याजवळ तर ते अभ्यास करतच होते पाटी पेन्सिलने. मग त्या दगडावर त्यांच्याजवळच्या असलेला एक खडू, एक पेन्सिल लेखणी असं त्यांनी सावित्रीला आ इ ई क ख ग घ 1 2 हे सगळं लिहायला वाचायला आपण शिकतो की नाही 1 2 तसंच तिला शिकवलं सावित्रीला. पण तुम्ही लहान लहान आहेत, पण सावित्री आता मोठी झालेली होती, पण तरी तिला काही येत नव्हतं. मग तिने ज्योतिबांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि ते अगदी मन लावून तिला शिकवायचे आणि सावित्रीने पण अगदी मेहनतीने कष्टाने अगदी ती छान शिकली. रोज ती शिकू लागली, रोज भाकरी घेऊन येऊ लागली, रोज ज्योतिबा तिला शिकवायचे, ती पण शिकायची. असं करत करत तिला आता बऱ्यापैकी लिहिता वाचता सगळं येऊ लागलं बरं का. आणि मग तिने काही परीक्षा पण दिली, त्याच्यामध्ये पण ती पास झाली आणि अशा प्रकारे ती आता चांगल्या प्रकारे तिला सगळं लिहिता वाचता येऊ लागलं. पण आता हे घरामध्ये फार कोणाला माहीत नव्हतं. काही काही जणांना माहीत होतं, पण काही जणांना माहीत नव्हतं. पण ज्यांना माहिती झालं ते म्हणले हा सावित्री कसं काय तू शिकतेस, तू शिकलीस आता सगळ्या घरातल्या लोकांना पाप लागेल, असं ते म्हणले. पण सावित्री म्हणली नाही, असं नाही आहे. शिक्षण म्हणजे सुद्धा विद्या आहे, देवी आहे, सरस्वती आहे. तिचा अभ्यास केला तर आपल्याला चांगलीच बुद्धी देईल देव, असं असं तिने सांगितलं. आता आता सावित्रीला वाटलं चला आपण तर शिकलोय, मला तर सगळं आता लिहिता वाचता येऊ लागलं, पण माझ्या बाकीच्या गावातल्या या सगळ्या मैत्रिणी, बाकीच्या ह्या बायका, अजून या छोट्या छोट्या मुली, यांना पण लिहिता वाचता यायला पाहिजे ना, असं त्यांना सावित्रीला वाटलं. मग आता काय करावं यांच्यासाठी, तर तिला वाटलं की चला आपण आता यांना कसं शिकवावं. म्हणून तिने काय केलं की वस्त्यांमध्ये वस्ती म्हणजे काय की कॉलनी, आता ही कॉलनी ती कॉलनी, त्या कॉलनीमध्ये ती गेली आणि मुलींना गोळा केलं आणि त्यांना खूप सगळं समजावून सांगितलं आणि लिहायला वाचायला तिथे ती शिकवू लागली सगळ्यांना. मग हे कोणाकोणाला कळालं, मग सगळे लोक आले, मग म्हणाले तुमची मुलगी शिकतीये बरं का या सावित्रीला बरोबर, आता तुमच्या घराला पाप लागणार आहे, तुमच्याकडे आता काहीतरी अशुभ घटना घडणार आहे, असं ते सांगायचे. मग त्यांच्या आईबाबांनी काय केलं, म्हणले नाही नाही आमच्या आम्हाला नाही शिकायचं, आमच्या मुलांना नाही शिकवायचं, तुम्ही जा, असं करून सावित्रीला हाकलून द्यायचे सगळेजण. त्यांना येऊ देत नव्हते सगळेजण, असं करायचे. मग असं करता करता पण सावी पण कशी होती, खूप जिद्दी होती की नाही, स्ट्रॉंग पण होती, जिद्दी होती. तिने प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं, त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं की शिकलं तर काय होईल, नाही शिकलं तर काय होईल, ऐकतेस ना, असं त्यांनी सांगितलं की शिकलं तर काय होतं, तुम्ही पण शाळेत जातात की नाही, मग शिक्षण केल्याने छान वाटतं की नाही, आपल्याला ज्ञान मिळतं की नाही, सगळ्या गोष्टी माहिती होतात की नाही. तर तसं मग सावित्रीने सगळ्यांना समजावून सांगितलं आणि मग सगळ्या लोकांना पटलं. आणि मग नंतर काय झालं माहिती आहे का, काही दिवसानंतर पुण्यामध्ये एक भिडे नावाचे गृहस्थ होते. तर ते म्हणले की अरे वा, ही सावित्री नावाची मुलगी एवढ्या सगळ्यांना शिकवतीये, तर याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हिच्यासाठी आपण पण. मग ते म्हणले की माझं पण एवढं मोठं घर आहे, मोठा वाडा आहे, तर सावित्री तू नाही का आमच्या वाड्यामध्ये एक शाळा सुरू कर. आणि मग त्या पहिली मुलींची शाळा त्या भिडेंच्या वाड्यामध्ये पुण्यामध्ये सुरू झाली. आता ती कशी सुरू झाली, त्याच्यासाठी काय काय करावं लागलं, त्या सावित्रीला किती त्रास झाला, त्या सावित्रीचं
त्या सावी, साऊ आणि सावित्रीची सावित्रीबाई त्या कशा झाल्या हे सगळं तुम्हाला ऐकायचं आहे ना पुन्हा? मग जाणून घ्यायचं आहे ना सगळं? हां, तर मग त्याच्यासाठी आता आपण पुढच्या भागामध्ये बघू की आता आपण मग सावित्रीबाई कशा झाल्या, त्यांनी अजून पुढे काय काय केलं कोणासाठी, ते सगळं आता आपण पुढच्या भागामध्ये बघू. तर आता मग भेटूया आपण भिडेंच्या वाड्यामध्ये पुण्याला पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार, बाय. नमस्कार, बाय.